महाराष्ट्राचं चित्र खूप इंटरेस्टिंग होत चाललंय आणि जितका इंटरेस्ट महाराष्ट्रातल्या आकड्यांमध्ये आहे तितकंच अनएक्सपेक्टेडली अनपेक्षितरित्या उत्तर प्रदेशचे आकडे सुद्धा बदललेले आहेत। उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या कलानुसार सपा ही 32 जागांवरती आघाडीवरती आहे आणि भाजपला उत्तर प्रदेशात काहीसा फटका बसत असल्याचं सध्याचं चित्र आहे। महाराष्ट्रातले मुंबईतले आकडे काय सांगतात? वाराणसीमधनं पंतप्रधान मोदी आता आघाडीवरती गेले। सुरुवातीला 4000 मतांची त्यांची पिछाडी होती, ते कल होते, सुरुवातीचे कल होते आणि मोदींनी आता वाराणसीतनं आघाडी घेतली। 236 मतांची आघाडी ज्ञानदा आता समोर आलेली आहे पंतप्रधानांची। तर तिकडे देशातलं चित्र देखील पुन्हा एकदा बदलताना दिसतंय। एनडीएने 300चा आकडा गाठलाय। एनडीए 300, इंडिया 221, इतर 22। मगाशीचे चित्र होतं तर ते बदललेलं आहे। मावळमधलं चित्र देखील बदललंय। महायुतीचे श्रीरंग बारणे आता पुढे गेलेले आहेत। 17,000ची आघाडी मावळमध्ये श्रीरंग बारणेंनी घेतलेली आहे। संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे अशी लढाई। श्रीरंग बारणे मावळमधून आघाडीवर। विद्यमान खासदार आहेत मावळचे श्रीरंग बारणे आणि 17,000नी ते पुढे गेलेत।